कुंडलिनी फास्ट जागृतीसाठी काय उपाय करावा? सगळ्यात पहिले कुंडलिनी शक्ती जी आहे ना, समजून घ्या मी तुम्हाला काय म्हणतो, बारकाईने समजून घ्या. कुंडलिनी शक्ती जी आहे ना, ती गुदद्वाराच्या दोन बोटावरती, म्हणजे हे जे दोन बोट आहेत ना, गुदद्वाराच्या दोन बोटावरती शिवलिंगाला 3.5 वेटोळे मारून तिची शेपूट तिच्या तोंडात दाबून शिवलिंगाला झाकून ती सुप्तावस्थेत पडलेली असते. ओके. ती जागृत होते, पण ती ईड आणि पिंगलावर जागृत नाही होत. ईड आणि पिंगला म्हणजे काय? ही ईडा नाडी आहे आणि ही पिंगला नाडी आहे. ईडा आणि पिंगलावरती ती जागृत होत नाही, ती या स्मशानावर, ती ह्या सुषुम्नेवर जागृत होते. सगळ्यात पहिले लक्षात घ्या. सगळ्यात पहिले म्हणजे ह्या दोन नाड्या ज्यावेळेला बंद राहतात ना, त्यावेळेला ही नाडी सुरू होते आणि ह्या नाडीमध्येच ती चालते. ती ईडा आणि पिंगलामध्ये नाही चालत. सगळ्यात पहिले हे नोट करा. पॉईंट नंबर 2, 33 सुमेरू पर्वत आहेत. 33 सुमेरू पर्वत आहेत. 33 सुमेरू पर्वतांना गुंफणारी जी शक्ती आहे ती कुंडलिनी शक्ती आहे. जीवाला कैवल्य पदाला घेऊन जाणारी आहे. पंचमहाभूताच्या पलीकडे ती कुंडलिनी शक्ती असते. कळलं? आपलं देहाचं चैतन्य ब्रह्मचैतन्य करणारी जी शक्ती आहे ब्रह्मांडीय मनातून ती कुंडलिनी शक्ती असते. म्हणजे कसं की सगळ्यात पहिलं जे मूलाधार आहे ते पृथ्वी तत्वाचं प्रतीक आहे, म्हणजे माती. त्याच्यानंतर पुढे आहे पाणी, त्याच्या पुढे आहे अग्नी, अग्नीच्या वरती आहे छातीमध्ये वायू आणि इथे कंठामध्ये आहे आकाश. तर हे पाच भूतं आहेत एका लाईनीमध्ये. आणि त्याच्यानंतर हे आहे आज्ञाचक्र, जिथे सद्गुरू असतात, महाराज असतात, आणि इथे शिवनेत्र जागृत होतं. आणि इथून ती मग या ब्रह्मरंध्रामध्ये जाऊन महाकुंडलिनी रूपामध्ये ती स्थापित होते. ठीक आहे. इथे महाकुंडलिनी आहे, खाली कुलकुंडलिनी, कुंडल मारून बसलेली त्याला कुलकुंडलिनी म्हणतात. इथे महाकुंडलिनी आहे आणि खाली कुलकुंडलिनी. म्हणजे कसं की ज्यावेळी ती खालतून वरती उठते तर ती ती पहिली मी तिची पूर्ण प्रोसेस तुम्हाला सांगतो ती कशी होते आणि ही कोणाची होते. सगळ्यात पहिले मी सांगतो ती कोणाची होते. आणि कुंडलिनी अवेकिंगचे लक्षणं काय आहेत ना, तर तुम्ही मला कमेंट नंतर कराल ना, तर मी त्याचा सेपरेट व्हिडिओ बनवीन की कुंडलिनी अवेकिंगचे सिम्पटम्स काय आहेत, म्हणजे ती लक्षणं काय, की कुंडली जागृत होण्याची लक्षणं काय, ते पण सांगेन तुम्हाला. पण त्यासाठी वेगळा सेपरेट व्हिडिओ बनवतो. हा खूप मोठा विषय, संपणारा विषय नाही आहे. मग आता ऐका. सगळ्यात पहिले कसं आहे की मानवी देहामध्ये स्त्री देह आणि पुरुष देह हे दोन शरीर पडतात. ह्याच्यामध्ये कुंडलिनी शक्ती जी आहे ना, ही सगळ्यात पहिले सद्गुरू अनुग्रहावर चालते. सगळ्यात पहिले हा पॉईंट नोट करा सगळ्यांनी, की सद्गुरू अनुग्रहावर चालते. दुसरा मार्ग नाही तिला. ती दुसरं कोणाचं ऐकत नाही. ती जागृत पण होणार नाही, की तिला जागृत करण्यासाठी सद्गुरू लागतात. ठीक आहे. तिला जागृत होण्यासाठी सद्गुरू लागतात. जसं रामकृष्ण परमहंसांनी त्यांच्या शिष्याच्या कपाळाला अंगठा लावला, त्यांच्या पायात अंगठा लावला, शिष्याला आणि कुंडलिनी शक्ती जागृत केली रामकृष्ण परमहंसांनी. कळलं? तर सगळ्यात पहिले सद्गुरू लागतात. सद्गुरूंनी दिलेलं जे नामस्मरण आहे, सद्गुरूंनी जे दिलेलं नामस्मरण आहे, लक्षात घ्या. मी तुम्हाला एकदम डिटेल्डमध्ये देतो, डिटेल्डमध्ये गोष्टी एकदम डिटेल्डमध्ये देतो. सद्गुरूंनी दिलेलं नामस्मरण आहे, ही सगळ्यात पहिली स्टेज आली. ह्या नामस्मरणातून काय होतं आहे की आपला जो अन्नमय कोश आहे, जे आपण दैनंदिन जीवन जे अन्न गिळतो, तर ते सात्विकतेच्या आधारावर गिळलं पाहिजे. सात्विक म्हणजे दाल चावल खाओ प्रभू के गुण गाओ, ह्या वृत्तीने अन्नग्रहण अन्नकोशात आपण घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर नामस्मरण जे करतोय ते मनोमय कोशातून तो मनोमय कोश ताणला गेला पाहिजे. आणि मनोमय कोश ज्या वेळेला ताणतो त्यावेळेला तुमच्या देहामध्ये धारणा तयार होते. देह तुमच्याशी बोलायला लागतो. मनोमय कोशानंतर मग तुमचा देह ज्यावेळेला बोलायला लागतो, मग देहात मग प्राणमय कोशाची वृद्धी होते. आणि प्राणमय कोश जसा जसा वाढायला लागतो तसं तुम्हाला आनंद येतो. आणि हा तोच सद्गुरू ब्रह्मानंद आहे, जो अनुग्रहातून तो तुम्हाला तुमच्या अन्नमय कोशातून, मनोमय कोशातून, तुमच्या प्राणमय कोशातून, तुमच्या ज्ञानमय कोशातून तुम्हाला देहाचं ज्ञान जे झालं त्यातून तो आनंद कोशात गेला. हे मी तुम्हाला आता शॉर्टकटमध्ये सांगतोय.
मग हा आनंद जो ना हा ब्रह्मानंद होतो. या ब्रह्मानंदात काय होतं की देहाचा विसर पडतो. देहाचा ना विसर पडतो. देहाचा विसर पडल्यानंतर आपल्याला विदेही अवस्था येते. हां, विदेही अवस्था येते. मग या विदेही अवस्थेमध्ये आपण ज्या वेळेला त्या ट्रान्समध्ये असतो, त्या ट्रान्समध्ये आपलं सबकॉन्शियस माइंड म्हणजे आपलं अंतर्मन भगवतमय अंतःकरण त्या परमात्म्याच्या परमज्योतीसोबत एकरूप व्हायला सुरू होतं. आणि ज्यावेळी ते एकरूप होतं त्यावेळेला त्या चैतन्याचा प्रवाह आपल्या अंतरीमध्ये होतो आणि तो संपूर्ण शरीरामध्ये पसरतो. आणि तो स्पर्श जो आहे तो स्पर्श विदेही अवस्थेमध्ये, लक्षात घ्या, जागृत अवस्थेत नाही बोललो मी तुम्हाला. ह्या घटना विदेही अवस्थेतच घडतात, जागृत अवस्थेत नाही घडत. कळलं? मग विदेही अवस्थेमध्ये ज्यावेळेला तो चैतन्याचा प्रवाह आपल्या अंतरीमध्ये सुरू होतो त्यावेळेला गुदद्वाराच्या इथे मूलबंध लागतो. त्यावेळेला ऑटोमॅटिक मूलबंध लागतो. कळलं? मूलबंधाने काय होतं की झटके लागायला सुरुवात होतात. आणि झटके लागायला सुरुवात झाल्यानंतर तिथे कंपन वगैरे येतात. कंपन वगैरे आल्यानंतर मग काय होतंय की मग ती काय करते, ती त्या अवस्थेतच असते पडलेली, झोपलेल्या अवस्थेत. मग ती तिचं शेपूट सोडून देते आणि ती सरळ लाईनीत झोपून जाते. म्हणजे जिने कुंडल मारून झोपलेली आहे ना ती सरळ मार्गात झोपून जाते. आणि तिच्या ऊर्जेचा जो प्रवाह आहे तो सुषुम्नेतून व्हायला लागतो. कळलं? तिचा ऊर्जेचा प्रवाह ती सुषुम्नेतून व्हायला लागतो. आणि ती कुंडलिनी शक्ती जी आहे, ती कुंडलिनी शक्ती म्हणजे तुम्ही जी ज्योतिर्लिंग शिवलिंगावरती जो शेषनाग बघता तीच ती कुंडलिनी शक्ती असते. तिला काळ भैरव असं म्हटलेलं आहे, तिला सद्गुरू असं म्हटलेलं आहे. महाराजांच्या पायी तुम्ही पादुका बघता, त्या पादुकांना ज्यांनी धारण केलेलं आहे तीच ती कुंडलिनी शक्ती आहे, दुसरी कुठली नाही आहे. कळालं? मग ती कुंडलिनी शक्ती त्यावेळेला सरळ होते. सरळ झाल्यानंतर तिचा चैतन्याचा प्रवाह सुषुम्नेमध्ये व्हायला लागतो. आपल्या देहामध्ये ज्या वेळेला पंचकोश विस्तारित रूपाने आपल्याला प्राप्त होतात, म्हणजे मनोमय कोश, पहिले तुमचा अन्नमय कोश व्यवस्थित होतो, दुसरा मनोमय कोश, तिसरा प्राणमय कोश, चौथा ज्ञानमय कोश आणि पाचवा आनंदमय कोश. हे पाची कोश ज्या वेळेला तुमचे ओसांडून व्हायला लागतात. कळलं? पाची कोश ओसांडून व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर मग पुढची स्टेप येते. कशी येते मी तुम्हाला सांगितलं, विदेही अवस्था येते. मग त्याच्यानंतर पुढची स्टेप काय ते तुम्हाला मी सांगतो. ह्याच्यानंतर मग पंचप्राण एक व्हायला लागतात, ऑटोमॅटिक होतात ते. हे आपण करत नसतो. ज्या वेळेला पंचकोश आपले भरून व्हायला लागतात ना, दुथडी भरून, पंचकोश दुथडी भरून वाहणं म्हणजे काय की एका जिभेने नामस्मरण न होणं, अनुरेणू आणि रोमारोमातून, ह्या रोमारोमातून नामस्मरण होणं म्हणजे पंचकोश दुथडी भरून वाहणं. कळालं? पंचकोश दुथडी भरून व्हायला लागल्यानंतर विधी अवस्था येते. हे मी भक्ती मार्गातलं सांगतो. योगी क्रियाने सांगत. तुम्हाला योगी क्रिया पाहिजे असेल तर हठयोग म्हणून लिहून टाका, मी हठयोग सांगेन कसा होतो. पण हठयोगामध्ये मार बसणार, लक्षात घ्या. पण तुम्हाला पाहिजे असेल तर मी सांगतो हठयोग कसा होतो. मी स्वतः भक्ती मार्गातून चाललेली व्यक्ती आहे. हठयोगात मला पडायला जास्त आवडत नाही, कारण की त्याच्यामध्ये खूप खूप त्रास होतो. कळलं? ज्यांना हठयोग पण जाणून घ्यायचा आहे त्यांनी हठयोग शब्द लिहा, मी हठयोग सांगून हे झाल्यानंतर. ठीक आहे? मग आता ह्याच्यामध्ये पंचकोश तुमचे अन्नमय कोश, मनोमय कोश तुमचा भरला नामस्मरणातून. नामस्मरणातून मनोमय कोश भरला. त्याच्यानंतर तुमचा प्राणमय कोश भरतो. प्राणमय कोश म्हणजे प्राणवायू नाही, प्राणशक्ती आघात होते, देहाच्या पलीकडे जाते. प्राणशक्ती, प्राणमय कोशानंतर तुमचा येतो ज्ञानमय कोश. तुम्हाला अंतर्ज्ञान होतं. आणि त्याच्यानंतर पुढचं जे आहे ते आहे तुमचं आनंदमय कोश, म्हणजे तो ब्रह्मानंद तुम्हाला प्राप्त होतो. सुरुवातीच्या स्टेपवरती ब्रह्मानंद प्राप्त होतो, सद्गुरू ब्रह्मानंद प्राप्त होतो. त्याच्यामध्ये मग मनुष्य जो आहे ना तो काम, क्रोध, मदमत्सर, अहंकारच्या फार पलीकडे जातो. पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2 तो त्याचं कर्मदहन करतो. पॉईंट नंबर 3 त्याला कुठलंही कर्म त्याला लागत नाही.
त्याचा कर्म प्रारब्ध पूर्ण निर्मळ होऊन जातो, त्याला काहीच राहत नाही कुठले कर्म. तो पूर्णपणे ओपन असतो महाराजांसमोर, त्याच्याकडे काही नसतं, काही नसतं. जे काय होतंय ते तुमच्या इच्छेने होतंय ही त्याची धारणा प्रत्येक क्षणाला असते. असा तो साधक त्या अधिकारी पदाला प्राप्त होतो. कोणी पण उद्या उपटसोंड्या उभा राहिला की मला कुंडली शक्ती जागृत करायची, इम्पॉसिबल आहे. इम्पॉसिबल ह्याचं कारण पण तुम्हाला सांगतो, ह्याचं कारण पण सांगतो. सगळ्यात पहिले हे समजून घ्या, मी जे तुम्हाला सांगतो पहिले पंचकोश सांगितले तुम्हाला. या पंचकोशाने देह पूर्णपणे भारला जातो. सद्गुरू प्रेमात देह पूर्णपणे भारला जातो. आणि ही बेस्ट प्रोसेस आहे माझ्या मते, का की मी या प्रोसेसमधून जातो, मी ह्या प्रोसेसमधून पार आहे. त्याच्यामुळे मला माहिती आहे महाराजांनी फुलासारखं जपलेलं आहे आणि त्यातून महाराज बऱ्याच गोष्टी पुढे दाखवतात. सगळ्यात पहिले पंचकोश लिहून घ्या आणि त्याला स्टार मारा, म्हणजे तुम्हाला लक्षात राहील. आणि पंचकोशामध्ये अन्नमय कोश, सात्विक अन्न पाहिजे, मटण मच्छी चालणार नाही आधी सांगतो. आता माझ्याकडे शिवतत्वाचे आजीवन सभासद झालेले आहेत, मी त्यांना आधीच क्लिअर केलेलं आहे, तुमच्याच जिभेचा चाळा आहे. दत्तमार्ग भेटत नाही त्या लोकांना, दत्तमार्गात सगळी सात्विकता लागते, कळलं? म्हणून सांगतो आधीच, शिवतत्वामध्ये मटण मच्छी खाणाऱ्यांना विषय वेगळा आहे, तिकडे शिवतत्वाची प्राप्ती आहे. ठीक आहे. बरं, आता ह्याच्यामध्ये ऐका, सगळ्यात पंचकोश लिहून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा विषय म्हणजे पंचकोशाच्या माध्यमातून ज्या वेळेला नामस्मरणातून देह भारला जातो त्यावेळेला आपल्या देहातले जे वायू आहेत, अर्थात जे रुद्र आहेत ना, ते स्थिर व्हायला लागतात. ही सेकंड प्रोसेस आहे. पहिली प्रोसेस कोशची आहे पंचकोश, ही दुसरी म्हणजे पंचप्राणाची कोश आहे. पंचप्राणाची कोश आहे. मग ह्याच्यामध्ये पंचप्राण स्थिर होतात आपल्याला. मग पंचप्राण स्थिर होताना सगळ्यात पहिले प्राण, दुसरा आहे अपान, तिसरा आहे समान, चौथा आहे व्यान आणि पाचवा आहे उदान. हे पंचप्राण आहेत. मग पंचप्राणचा काकडा होतो. पंचप्राणाचा काकडा होतो. कधी काकडा होतो? पंचकोश ज्यावेळेला दुथडी भरून वाहतात नामस्मरणातून, आणि त्यावेळेला पंचप्राणाचा काकडा होतो. मग आता काकडा होतो म्हणजे नक्की काय होतं? हृदयस्थ आहे प्राणशक्ती, गुदद्वाराच्या जवळ आहे अपानवायू, म्हणजे प्राणवायू जो आहे तो आहे हृदयस्थ. ठीक आहे. दुसरं, गुदद्वाराच्या इथे आहे अपानवायू, च्या वर आहे उदानवायू आणि उदान. कळलं? मग त्यावेळेला तुम्ही तुमचे पंचकोश दुथडी भरून व्हायला लावता, विरक्ती तुम्हाला येते देहाची, त्यावेळेला तुमचे प्राण अपान स्थिर व्हायला लागतात. स्थिर होतात म्हणजे काय होतं की गुदद्वार ज्या वेळेला मूलबंधयुक्त असतं, नाभीमध्ये उड्डीयान बंद असतं, आणि ज्यावेळेला तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या देहाच्या विनियोगातून तुमचे प्राण स्थिर करता, त्यावेळेला प्राण आणि अपान एक व्हायला लागतात. मधली समान जी आहे ती उड्डीयान बंदातून ती बाजूला होते. म्हणजे प्राण आणि अपानाच्या मध्ये समान वायू आहे आणि समान भागामध्ये प्रकृतीला विभागलेला आहे. तर ती समान वायूची जी एक लेअर असते ना, ती बाजूला होते आणि प्राण आणि अपान एक व्हायला येतात. आणि प्राण आणि अपान एक होणं म्हणजे काय? तुम्ही इलेक्ट्रिसिटीचा प्लस छेडा पकडला आणि निगेटिव्ह छेडा पकडला, करंट पास होणार. कळलं? करंट पास होणार. मग आता प्राण आणि अपान एक होतात त्यावेळेला. आणि विदेही अवस्था असल्या कारणाने काय होतं की बॉडीमध्ये स्पार्किंग होते, बॉडीच्या आतमध्ये विस्फोट होतात. म्हणजे पहिले पंचकोशातून तुम्हाला अनेस्थेशिया देणार महाराज. कळलं? पहिले पंचकोशातून तुम्हाला महाराज अनेस्थेशिया देणार. अनेस्थेशिया दिल्यानंतरच मग ह्या पुढच्या क्रिया महाराज करतात. कळलं? मग पंचप्राणामध्ये काय होतं की प्राण अपान समान उदान व्यान एकत्र होतात. कळलं? मग आता ह्याच्यामध्ये प्राण आणि अपान ज्या वेळेला एक होतो, तर त्यावेळेला बॉडीमध्ये स्पार्किंग होते, विस्फोट होतात. हे विस्फोट आपल्याला ऐकायला येतात. चेहऱ्यावरती एक विलक्षण तेज येतं, अंगामध्ये रुद्राग्नी प्रकट होते. आणि हे स्पार्किंग झाल्याने काय होतंय माहिती का? प्लस आणि मायनस स्पार्किंग झाल्याने म्हणजे कसं की तुम्ही आता जंगलात आग लावताय, तुम्ही ठिणगी पाडणार ना, किंवा ठिणगी पडल्याशिवाय जंगल नाही ना पेटत.
मग कुंडलिनी शक्ती जी खाली निद्रावस्थेत पडलेली आहे ना, तर ती जळायला चालू होते या स्पार्किंगमध्ये. प्राण आणि अपानच्या स्पार्किंगमध्ये कुंडलिनी शक्ती जळायला चालू होते. ती ऑलरेडी अग्निरूप आहे. ती अग्निरूप आहे, पण ती झोपलेली आहे. ती अग्निरूप आहे, पण ती झोपलेली आहे. तिला महाराजांनी उभं नाही केलेलं आहे. हां, मग ती जळायला चालू होते. ती जळायला ती जागृत होते मग त्यावेळेला. आणि मग काय होतं, प्राण आणि अपान जळायला एक होतो आणि ती जागृत जशी होते तशी ती सुषुम्नेमध्ये प्रवेश करायला तयार होते. आणि सुषुम्नेमध्ये प्रवेश ज्यावेळेला होते त्यावेळेला आपल्याला ऑटोमॅटिकली कुंभक बसतो. प्राणायामामध्ये पूरक कुंभक रेचक मी मागे पण सांगितलेलं आहे. मग त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली कुंभक बसतो प्राणायामामध्ये. कळलं? तो कुंभक त्यावेळेला तुम्हाला सिद्ध होतो ज्या वेळेला प्राण आणि अपान एकत्र होऊन कुंडलिनी शक्ती जागृत होते. पण ती ज्या वेळेला जागृत होते, बघा, ती ज्या वेळेला जागृत होते तर देहातली सगळी घाण, कुठली सगळी घाण देहातली, इवन नखामधली घाण सुद्धा पूर्ण पूर्ण देहामधली जेवढी घाण आहे ती वरती आ करते. पहिले आ केल्यानंतर ती सगळी खेचून घेते तिच्या तोंडामध्ये, सगळी खेचून घेते. कळालं? ती सगळी घाण बॉडीतली खेचून घेते. या वेळेला साधक समाधीत असतो. तो चालता फिरता उठता बसता ह्या क्रिया होत आहेत. तो एका वेळेला योग अवस्थेमध्ये पडून असतो, त्यावेळेला ह्या क्रिया होतात. कळालं? ती सगळी घाण बॉडीमध्ये जेवढी आहे, प्रकृतीमध्ये जेवढी घाण आहे सगळी सगळी ती खेचून घेते बॉडीमध्ये. सगळं रक्त पण ती खेचते. चामडं पण शरीराच्या आतलं हाड पण चावते ती. आतली शरीराची हाडं पण चावते, शरीरातली मांस पण चावते बॉडीच्या आतमध्ये. ती मांस पण चावते आणि चावल्यानंतर पुढची क्रिया सांगतो. ती चावल्यानंतर स्थिर होते. स्थिर झाल्यानंतर ती गरळ ओकते. म्हणजे पहिले ग्रहण करते आणि मग ती गरळ ओकते. गरळ ओकणं म्हणजे काय करते की ती त्या अमृत रूपात ते बाहेर काढते सगळं. पहिले तिने सगळं मेदात्मने नमहा सगळं तिने पूर्ण ग्रहण केलं बॉडीच्या आतून. पूर्ण बॉडीतून खेचून सगळं घेतलं तिच्यामध्ये. आणि खेचून घेतल्यानंतर ती स्थिर झाली की ती परत ते सगळं बाहेर काढते आणि अमृत ओकते. ती गरळ रूपामध्ये अमृत ओकते. आणि अमृत ओकल्यानंतर मग त्याच्यात तिची तहान वगैरे सगळं भागतं. कारण युगेने ती निद्रावस्थेमध्ये पडलेली असते. ती ज्या जागृत होती ती भुकेलेली असते, ती उपाशी असते, तिला भक्ष्य पाहिजे असतं खायला. मग ती आपल्या बॉडीमधलं सगळं ग्रहण करते त्यावेळेला. आणि ग्रहण केल्यानंतर तिची तहान भूक त्याच्यामध्ये भागते. कळलं? तिची तहान भूक त्याच्यामध्ये भागते. तर ह्याच्यामध्ये अजून एक मुद्दा मी तुम्हाला सांगतो, पुरुष वर्गासाठी सांगतो. हा विशिष्ट पुरुष वर्गाचा मुद्दा आहे. आपल्या बॉडीमध्ये वीर्य साठा महत्त्वाचा असतो. हा वीर्यनाश करू नये माणसाने कधी. पुरुष वर्गांसाठी सांगतो हा विषय, कारण कुंडलिनी शक्तीचा विषय निघाला ना, म्हणून हा विषय सांगतो. वीर्यनाश करायचा नाही, कारण की वीर्यनाशाने काय होतं, कुंडलिनी शक्ती क्षीण होते. कळालं? वीर्यनाश करायचा नाही. ओके. मग या परिस्थितीमध्ये काय होतं की मग ती गरळ ओकते. गरळ ओकल्यानंतर मग ती सुषुम्नेमध्ये प्रवेश करते. सुषुम्नेमध्ये प्रवेश करताना त्या साधकाला शिवकलेची प्राप्ती होते. तो शिवकलेने युक्त होतो. आणि कुंडलिनी शक्ती सुषुम्नेमध्ये जेव्हा प्रवेश करते तर सगळ्यात पहिले मूलाधार चक्राला जाऊन ती भेदून टाकते आणि तिथल्या मातृकांना जागृत करते. आणि तिथली जी शक्ती आहे ती डाकीन शक्तीला ती जागृत करते. आणि तिकडची देवता आहे ती गणपती बाप्पा आहे. सगळ्यात पहिले लम वम शम हम, यम लम वम शम, हे मातृका बीज आहेत तिचे. कळालं? हे मातृका बीज आहेत तिचे. मग सगळ्यात पहिले मूलाधार चक्राची ती
ती भेदन करते. मूलचक्रातून मग त्या साधकाला सुगंध वगैरे येतो. त्या साधकाला सुगंध येतो, त्याच्या वासनेवर पूर्ण विजय प्राप्त होतो, जितेंद्रिय होतो, त्याला पृथ्वी तत्वाचं ज्ञान होतं. वृक्षवल्ली त्याच्यासोबत बोलायला लागतात. वृक्षवल्ली त्याच्यासोबत बोलायला लागतात. झाडांसोबत तो बोलतो, वृक्षांसोबत तो बोलतो, अनंग जीवांसोबत तो बोलतो. तो पृथ्वी तत्वाचं प्रतिनिधी होतो. ही शक्ती कुंडली शक्ती त्याला देते, जिथे गणपती बाप्पा लंबीजात्मक ओम लंबोदराय रूपामध्ये तिथे विराजमान असतो. ही सगळ्यात पहिली गोष्ट झाली. मग ह्याच्यामध्ये साधक स्थिर होऊन जातो. त्याला मनाचा भटका वाजून असतो, कारण मूलाधार चक्राचं वाहन जे आहे ते ऐरावत आहे. ऐरावत आहे. मनाचा भटका वाजूनही असतो. त्याच्या मूलाधार चक्रामध्ये मनाचा भटका वाजूनही असतो. मग त्यातून निरंतर साधनेतून तो सद्गुरूच्या महाराजांनी दिलेल्या निरंतर साधने तो ती पुढच्या स्तरावर जाते, जिथे वम बीजम स्वादिष्ठान चक्र असतं. आणि हे चक्र त्या साधकासाठी खूप महत्त्वाचं असतं. आणि त्यावेळेला ती त्या स्वादिष्ठान चक्रात जाऊन भेटते आणि त्या साधकाच्या देहांतर्गत स्व अधिक अधिष्ठान जागृत करते. मग ते स्व अधिक अधिष्ठान म्हणजे स्व म्हणजे दत्त, अधिष्ठान म्हणजे स्वतःच्या अंतरातच संन्यास योगाची ती सुरुवात करते. तुझ्या देहामध्येच तुझा न्यास होणार आहे, तुला बाहेर कुठे जायची गरज नाही आहे. मग ती संन्यास करते. आणि संन्यासाचे जे जल रूप आहे, जल तत्वाचं आहे, त्याचं वाहन आहे मगर. आणि तो साधक मग त्या मगरीप्रमाणे काळाला पचवायला सुरू करतो. काळ पचवायला सुरू करतो तो त्या स्तरावरती, कारण अधिष्ठान प्राप्त होते, महाराजांकडून जबाबदारी येते. आणि मग तो काळ पचवायला सुरू करतो. आणि काळ पचवण्याची ताकद त्याला स्वादिष्ठानमधून मिळते. आणि स्वादिष्ठान चक्र जागृत झाल्यानंतर इंद्रादी सुख त्याच्या उंबरठ्यावर येतात. सगळ्या प्रकारची सुख तुम्हाला सगळ्यांना कळालं असेल मी काय बोललो ते. त्याच्या उंबरठ्यावर येतात. तो जे स्पर्श करेल त्याला भेटेल, इतकी त्याची ताकद होते. त्याला जे पाहिजे तो घेऊ शकतो, तो काही बघू शकतो, तो काही मिळू शकतो. त्याच्या मनावर आहे की त्याला काय पाहिजे. त्याला कोणी थांबवणार नसतो. कळालं. मग तिथे तो निरंतर राहिला अधिष्ठानात महाराजांच्या. मग पुढच्या मार्गासाठी ती कुंडलिनी शक्ती जागृत. हे काय एका रात्री होणाऱ्या गोष्टी नाही आहे, यासाठी काळ जातो. ती वायुयोगाने प्रकाश वर्षाच्या रूपात जाते. हे प्रकाश वर्षाच्या आधारावर चालतं कार्य. कळालं. आपलं कॅलेंडर वर्ष इथे लागू नाही होत. आपलं कॅलेंडर वर्ष लागू नाही होत. याच्यानंतर पुढचं जे स्टेप आहे स्वादिष्ठान, ते आहे मणिपूर. मणिपूर चक्र आहे नाभीमध्ये. आणि तो आहे त्रिकोण अधोमुखी. अधोमुखी त्रिकोण म्हणजे अधोमुखी सूर्य. अधोमुखी सूर्य नेहमी विष शोधतो आणि तो खाली स्वादिष्ठानामध्ये जाऊन पडतं. म्हणून माणसाचं वय वाढत जातं. माणूस मृत्यूला माणसाचे केस पांढरे होतात. माणूस वयोमानाने म्हातारा होत जातो. हे ते अधिष्ठान चक्रावरती हा सगळा वासनेच्या आहारी जाऊन सगळा विषय होतो त्या भोगी माणसाचा. हा नाभीमधलं चक्र जे आहे ते मणिपूर चक्र आहे. त्याचं वाहन आहे रेडा. कळलं. आणि हे जे चक्र आहे हे सूर्य आहे. हे अधोमुखी सूर्य आहे. कुंडलिनी शक्ती ज्याला मणिपूर चक्राला ज्यावेळेला भेदून जाते त्यावेळेला अधोमुखी सूर्य ऊर्ध्वमुखी होतो. अधोमुखी सूर्य ज्याप्रमाणे खालचा त्रिकोण ज्याप्रमाणे विष ओकत होता, त्याचप्रमाणे ऊर्ध्वमुखी सूर्य त्याच प्रमाणामध्ये अमृत ओकतो. ऊर्ध्वमुखी त्रिकोण त्याच रूपाने अमृत ओकतो. आणि नाभीमध्ये असलेल्या मणिपूर चक्राची देवता आहे भगवान शिव. आणि ह्या भगवान शिवच्या रूपामध्ये नाभीमध्ये जे आहे ते काळ भैरव स्थान. कळालं. कारण रेडा जे वाहन आहे हे आक्रमक वाहन असतं. आणि आक्रमकतेचे देवत जे आहे ते काळ भैरव आहे.
कळलं? लाल रंगाचा रेडा असतो वाहनामध्ये भगवान शिवाचा. हां, त्याच्यामध्ये अजून एक मुद्दा आहे. ह्याच्यामध्ये दशमहाविद्याचा सुद्धा याच्यामध्ये विनियोग आहे. ते मी तुम्हाला नंतर सांगेन. दशमहाविद्येचा पण विनियोग आहे याच्यामध्ये सगळ्यामध्ये. आधी तुम्हाला सगळ्या सिक्वेन्स बाय सिक्वेन्स सगळं कव्हर करतो. मग त्याच्यानंतर हे 3 चक्र सुरुवातीला खूप महत्त्वाचे असतात. मी आतापर्यंत माझ्या आर्टिकलमध्ये मूलाधार, स्वाधिष्ठान आणि अनाहत चक्र या 3च गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्याच्या वरच्या चक्रावरती मी कधी गेलो नाही, कारण की त्याचा मिसयूज पण होतो. कळालं? मग आता याच्यामध्ये मणिपूर चक्रापर्यंत कुंडली शक्ती आल्यानंतर त्याचा पुढचा प्रवास फार मोठा आहे, कारण की त्याला गर्भाच्या बाहेरचा प्रवास आहे. 3 चक्र गर्भामध्ये येतात. मूलाधार, स्वाधिष्ठान आणि मणिपूर हे 3 चक्र गर्भामध्ये येतात. आणि ह्या गर्भानंतरचा जो प्रवास आहे हा फार मोठा प्रवास आहे. हा फार मोठा प्रवास आहे. कोणाचा? तुमचा, आमचा नाही, कुंडलिनी शक्तीचा. मग नाभीपासून ते छातीपर्यंत यायला तिला वेळ लागतो, कारण ती गर्भाच्या बाहेर जाते. कुठे जाते ती? शिवलिंगामध्ये प्रवेश करते. ती शिवलिंगामध्ये प्रवेश करते. कळलं? शिवलिंगामध्ये प्रवेश केल्यानंतर अनाहत चक्र जागृत होतं. अनाहत नादे गगनी नमाय त्याचे निनादे भवशून्य होय. मग तिथे त्या योग्याला पूर्ण मुक्तावस्था मिळते. तो मोक्षप्राप्ती त्याची झालेली असते अनाहत चक्राला. अनाहत चक्राची अधिष्ठात्री देवता ईशान रुद्र. ईशान रुद्र भगवान शिवाचं रूप आहे. ईशान रुद्र, त्रिनेत्री ईशान रुद्र. कळालं? भगवान शिव छातीमध्ये असले. वाहन आहे हरिण. वाहन आहे हरिण, मृग. कुठलं मृग? कस्तुरी मृग. हे त्याचं वाहन आहे. क्रमशः मूलाधारपासून पहिले डाकिनी, लाकिनी, शाकिनी आणि हृदयामध्ये येते राकिनी, राख करणारी. इथे राकिनी, ही राख करणारी राकिनी जी आहे ही स्मशान देवता भगवान शिवाची शक्ती आहे. ती राख करते सगळं. मग आता या वेळेला हृदयामध्ये ज्या वेळेला ती येते त्यावेळेला साधकाची समाधी लागायला लागते. साधक समाधीस्थ होतो. तो मोहमायेपासून, वासना बीजापासून लांब राहतो. त्याला फक्त एकच माहिती आहे की महाराज त्यांचं कार्य, बाकी दुनिया गई भाड में. बाकीचं काही घेणं देणं नाही. महाराज आणि महाराजांचं कार्य बस त्याला तेवढंच दिसतं, बाकी त्याला काही दिसत नाही. कळलं? महाराज जे म्हणतील ते मी करणार. बाकीचा मला कोणताही दुसरा आवाज ऐकायला येत नाही. नाही तो काही ऐकत नाही, कोणाचं ऐकत नाही, त्याला कुठल्या परिणामाची पर्वा आहे. मग आता ह्याच्यामध्ये हृदयातल्या अनाहत चक्राची जागृती होते. अनाहत चक्र भेदून गेल्यानंतर ती पुढे येते कंठामध्ये. ती पुढे येते कंठामध्ये येते. कंठामध्ये आहे विशुद्धी चक्र, आकाश तत्व. कंठामध्ये आहे आकाश तत्व, विशुद्धी चक्र. याचं बीज आहे हम बीज. हृदयामध्ये होतं यम बीज. कळलं? यम बीज म्हणजे यमाला जे बीज दिलेलं आहे तेच बीज हृदयामध्ये होतं. पण यम बीजावरती अधिग्रहण भगवान शिवाचं झाल्या कारणाने तिथे यमाचा अधिकार निघून गेला आणि यम बीज आपल्याला सिद्ध झालं. त्याच्यावरचं आहे हम बीज. हम इथे कंठामध्ये विशुद्धी चक्र. याचं आहे आकाशस्थान. म्हणजे वायुयोगाने तुम्ही सगळीकडे भ्रमण करणार. आकाश रूपात आहात तुम्ही आता. ही पंचमहाभूत आहेत बॉडीमधली. याचं वाहन आहे हत्ती, एका सोंडेचा हत्ती. मूलाधार चक्रामध्ये ऐरावत होता, त्याला सोंडे होती. विशुद्धी चक्रामध्ये हत्ती आहे, एकच सोंडेचा. एकच सोंडेचा हत्ती आहे.
विशुद्धी चक्रामध्येच तुम्ही स्थिर होणार, तुम्हाला कवित्व शक्ती प्राप्त होते. विशुद्धी चक्रात स्थिर होणार, तुमच्या कंठामध्ये सरस्वती येऊन बसते. विशुद्धी चक्राची प्राप्ती झाली, तुम्हाला विष्णूची प्राप्ती झाली. याला हे म्हणतात विष्णू ग्रंथी. याला म्हणतात विष्णू ग्रंथी. याला म्हणतात विष्णू ग्रंथी. कंठातली. छातीमध्ये जी आहे ती ब्रह्मग्रंथी आहे. छातीमध्ये जी आहे ना ती ब्रह्मग्रंथी आहे. लिहून घ्या सगळ्या गोष्टी. तुम्हाला एका झटक्यात एका व्हिडिओ कॉलमध्ये गोष्टी नाही कळणार. तुम्हाला ह्याचा अभ्यास करावा लागेल. आणि मला आवडेल की तुम्ही सगळ्यांनी ह्याचा अभ्यास केला पाहिजे. चांगला अभ्यास करा, जीव लावून अभ्यास करा. अरे आयुष्य परत नाही मिळणार रे. आता जवानी आहे ना, फुकट वाया नका घालू. महाराजांना प्राप्त करायला मी तुमची मदत करतो. हां, महाराजांनी खूप दिलं आहे आपल्याला. दत्त प्रबोधिनीमध्ये खूप दिले त्यांनी. ओतून जीव ओतून त्यांनी खूप कार्य केले महाराजांनी आपल्याकडे. हां, बिलकुल तुम्ही मनामध्ये काही कुठला डाऊट, मी तुम्हाला प्रत्येक गोष्टीमधून बाहेर काढणारी व्यक्ती आहे. कळलं का? मग आता विशुद्धी चक्र झालं. विशुद्धी चक्र म्हणजे आकाश निवास. दिगंबर. दिगंबर म्हणजे दिग म्हणजे वस्त्र, अंबर म्हणजे आकाश. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा म्हणजे का की दिग ज्याचं वस्त्र आहे, अंबर ज्याचं निवासस्थान आहे, तो दिगंबर आहे. आणि तो दिगंबर म्हणजे हे विशुद्धी चक्र. तो दिगंबर म्हणजे हे विशुद्धी चक्र. ऐका ऐका. विशुद्धी चक्र हां, हे कंठामध्ये आलं. विशुद्धी चक्र. इथली कुंडलिनी शक्ती ज्यावेळेला भेदन करते त्यावेळेला साधकाची वाणी जाते, स्थूल वाणी जाते. मी आत्ताच तुम्हाला लोकांना सांगतोय. तो मुखाने काही बोलणार नाही, त्याचा आवाज जातो. महाराज जीभ खेचून घेतात त्यावेळेला. महाराज बोलतात तू आता काही बोलायचं नाही, तू फक्त बसायचं, काही बोलायचं नाही. मी आत्ताच तुम्हाला सांगतोय, ज्याचं विशुद्धी चक्र जागृत होतं त्याला महाराज काही बोलू देत नाहीत. महाराज त्याची जीभ खेचून घेतात. कारण त्याच्या बोलण्याने मोठे मोठे कांड घडतात, नुसतं बोलण्याने. त्यापेक्षा महाराज म्हणतात तू काही बोलू नको, तू फक्त बस. कळालं? मग विशुद्धी चक्रतून ज्यावेळेला कुंडलिनी शक्ती ज्यावेळेला उठते तर ती इथून म्हणजे या भागातून ती कानातून, मग या कानातून इथून उठली ना, ही कानातून ती कानाच्या आतून काय बाहेरून नाही. त्याचं तुम्ही बोला कानातून बाहेर येते का असं विचार करू नका. आतल्या बाजूने ती ती इथे येते. इथे 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 सोमचक्र आहे. इथे म्हणजे आज्ञाचक्राच्या वरती इथे सोमचक्र आहे. या ठिकाणी ती सोमचक्रावर येते आणि ती सोमचक्रानंतर ती आज्ञाचक्राला ती भेदून टाकते आणि आज्ञाचक्रात ती स्थिर होऊन जाते. आज्ञाचक्रामध्ये ती स्थिर होऊन जाते. आज्ञाचक्रामध्ये स्थिर झाल्यानंतर ती तिचं मूळ स्थान कुंडलिनी घेते या पोझिशनला. आज्ञाचक्र स्थिर झाल्यानंतर क्षम आणि अधिष्ठात्री देवता अर्धनारीश्वर शिव आहे. अर्धनारीश्वर शिव म्हणजे प्रकृती पुरुष. तो साधक स्वतः प्रकृती पुरुष होतो. तो साधक सुद्धा प्रकृती पुरुष होतो. मग आता याच्यानंतर ती स्थिर झाल्यानंतर मग साधकाला सगळं मिळतं. म्हणजे तो त्रिकाल ज्ञानी पण असतो, तो अंतर्यामी पण असतो, तो सगळा ॲक्सेस असतो. त्याच्याकडे वज्रकपाट पण असतात. तर तो सगळ्या देवांना बघू शकतो, सगळे देव त्याला बघू शकतात. तो काय करू शकतो, तो देहामध्ये असताना काय करू शकतो, तो देव नसताना पण देह नसताना पण काय करू शकतो. एका देहाचे 10 देह होतात, 10 देहाची लगिमा म्हणजे अष्टसिद्धी त्याला प्राप्त होतात त्यावेळेला. पण हे सगळं गाजर आहे माझ्यासाठी. अष्टसिद्धी माझ्यासाठी गाजर आहे, मी त्याच्यात पडत नाही. इथे स्थिर जरी झाली तरीही महाराजच आहे. इथे स्थिर जरी झाली तरी दत्तच आहे. दत्ताच्या चरणी स्थिर होणार. बाकी दुनिया काही फाड में. कोणी मला बघो न बघो मला फरक नाही पडत. महाराजांच्या पायी स्थिर होणं हेच आपल्या जीवनाचं उद्दिष्ट आहे. बाकी त्याचं काय करतात ते सगळं महाराजांच्या हाती.
हा, इथं स्थिर झाल्यानंतर मग तो प्राण जो आहे तो इथे नाकाच्या शेंड्यावरती येऊन तो स्थिर होतो इथे. इथे आणि मग ध्यानामध्ये मग इथून मग प्राण, इथून मग काय होतं माहिती आहे का, इथून मग देहाच्या बाहेर जातो. मग परकाया प्रवेशाच्या गोष्टी होतात सगळ्या पुढच्या. परकाया प्रवेश, या सगळ्या प्रोसेसमध्ये सगळ्यात पहिले मनोमय कोश, कोशच आलं, पंचकोश आले. पंचकोश आले, त्यातच तुमचं वैराग्य आणि आत्मज्ञान आलं. पंचकोशातच वैराग्य आणि आत्मज्ञान येतं. कळालं? पंचप्राणांनी पंचप्राणांनी चैतन्य प्राप्त होतं. चैतन्य प्राप्त होतं. पंचप्राणानंतर पंचमहाभूताच्या पलीकडे गेल्यानंतर समाधी लागते. जीवा शिवाची जडली समाधी, विठला प्रपंची तुटली उपाधी. स्टेप बाय स्टेप आहे गोष्टी सगळ्या. पंचमहाभूताच्या पलीकडे गेल्यानंतर समाधी लागते. अजून पुढे आहे भगवतमय अंतःकरण पण आहे, आणि तो नारायण होतो. तो नारायण होतो. तो नारायण होतो, तो शिव होतो. आणि या शिवतत्वातूनच दत्ततत्वाची प्राप्ती होते. कसं? महाराजच दत्त करतात, तेच करतात. पण तो शिवतत्वाचा पहिले आपल्या अंतरीमध्ये आविर्भाव जागृत होतो पाहिजे.